नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचं स्वामी भक्ती शक्ती या आपल्या भक्तिमय परिवारात मनपूर्वक स्वागत आहे. उद्या येत आहे अत्यंत पवित्र आणि मंगलम संकष्ट चतुर्थी. हा दिवस श्री गणेशाच्या भक्तांसाठी विशेष मानला जातो. अनेक जण श्रद्धेने उपवास करतात, पूजा करतात, चंद्रदर्शन करतात आणि श्री गणेशाची कृपा मिळावी अशी प्रार्थना करतात. मंडळी, प्रत्येक धार्मिक परंपरेमध्ये काही नियम आणि श्रद्धा सांगितलेल्या जातात. त्याचा उद्देश भीती निर्माण करणारे नसून भक्ती, शिस्त आणि मनाची एकाग्रता वाढवणे हा असतो. म्हणूनच आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, पूजेची योग्य पद्धत, श्रद्धेनुसार सांगितले जाणारे काही नियम आणि गणरायाची कृपा मिळवण्यासाठी काय करावे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित यातील एखादी गोष्ट तुमच्या भक्तीला अधिक अर्थपूर्ण बनवेल. जर तुम्ही मनापासून गणपती बाप्पा मोरया म्हणत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम गण गणपते नमः. चला आता सर्वांनी डोळे मिटा आणि मनोभावाने श्री गणेशाचे स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे विघ्नहर्ता गणराया, आमच्या जीवनातील अडथळे दूर करा. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. हे सर्व आरोग्य, सुख, समाधान आणि प्रदान करा. मंडळी, उद्याचा दिवस हा फक्त उपासाचा नाही, तर तो आत्मचिंतन, संयम आणि श्रद्धेचा उत्सव आहे. या दिवशी केलेली प्रार्थना आणि चांगले कर्म आपल्या मनातील सकारात्मक दिशा देतात असे अनेक भक्त म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीचे आध्यात्मिक महत्त्व, पूजा उपासाची योग्य पद्धत, श्रद्धेनुसार कोणत्या गोष्टी टाळाव्यात, चंद्रदर्शनाचे महत्त्व, गणपती बाप्पाची कृपा मिळावी यासाठी मनापासून प्रार्थना कशी करावी. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. शेवटी आपण एक सुंदर प्रार्थना सर्व भक्तांसाठी मंगल कामना देखील करणार आहोत. चला आता सुरू करूया संकष्ट चतुर्थीच्या पवित्र महत्त्वापासून. मंडळी, आता आपण जाणून घेऊया की संकष्ट चतुर्थीला इतके विशेष महत्त्व का दिले जाते. संकष्ट चतुर्थी हा शब्दाचा अर्थ असा संकटाचा नाश करणारी अनेक भक्तांची आशा, श्रद्धा आहे. या दिवशी मनापासून श्री गणेशांची उपासना केल्याने जीवनातील अडथळ्यांना सामोरं जाण्याची शक्ती मिळेल आणि मनाला शांतता लाभते. श्री गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धीचा अधिपती किंवा मंगल कार्याचा प्रभाव पूजनीय देव मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करण्याची परंपरा याच कारणामुळे आहे. पौराणिक कथेनुसार देवापासून ते ऋषीमुनीपर्यंत अनेकांनी संकटाच्या काळात श्री गणेशाची भक्ती केली आणि त्यांच्या कृपेने मार्ग सापडल्याचे वर्णन विधी ग्रंथामध्ये आढळले. कथाचा मुख्य संदेश असा आहे की श्रद्धा, संयम आणि सतर्मक यामुळे जीवनातील अडचणींना धैर्य सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. अनेक भक्त या दिवशी सकाळपासून उपवास करतात, दिवसभर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करतात, संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून चंद्रदर्शनावर उपासना सोडतात. ही परंपरा अनेक भागात प्रचलित आहे. मंडळी, लक्षात ठेवा, उपवासाचा खरा केवळ अर्थ अन्नत्याग नाही. मनातील राग, मत्सर, अहंकार, कडूवाणी आणि वाईट विचार यांनाही त्याग करणे हे तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. जर एखाद्याला आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तरीही तो मनापासून प्रार्थना, नामस्मरण आणि गणेश भक्ती करू शकतो. भक्तिभाव आणि सर्वात महत्त्वाचा असतो. अनेक कुटुंबामध्ये या दिवशी दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा इतर नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. हे सर्व श्रद्धेचे प्रतीक आणि प्रत्येक प्रदेशात पूजा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या सर्वांचा आदर केला पाहिजे. म्हणूनच संकष्ट चतुर्थी हा केवळ एक सण नसून श्रद्धा, संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वास जागवणारा दिवस आहे. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, श्रद्धेनुसार कोणते नियम पाळले जातात. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मंडळी, आता आपण जाणून घेऊया की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अनेक भक्त श्रद्धेने कोणती पूजा करतात आणि कोणते नियम पाळतात. वेगवेगळ्या कुटुंबामध्ये आणि परंपरांमध्ये पद्धत वेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेचा आदर करून पूजा करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास हलक्या रंगाचे किंवा पारंपरिक वस्त्र परिधान करा.
त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून श्री गणेशासमोर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा. यानंतर श्री गणेशाला दुर्वा, लाल किंवा पिवळे फुले अर्पण करा. आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य अर्पण करा. मोदक श्री गणेशाचा आवडता नैवेद्य मानला जातो. तो उपलब्ध असलेले अर्पण करा. नसल्यास फळ किंवा गूळ खोबरे श्रद्धेनुसार अर्पण करा. पूजा दरम्यान शांत मनाने श्री गणेशाचे ध्यान करा. शक्य असल्यास या मंत्राचा जप करा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21, 51 किंवा 108 वेळा जप करणे. भक्त करताना संख्या महत्त्वाची नसून भाग आणि एकाग्रता महत्त्वाची आहे. दिवसभर शक्य तितके सकारात्मक विचार ठेवा. कोणाशीही वाद घालणे, कडू बोलणे किंवा राग व्यक्त करणे टाळण्याचा प्रयत्न करा. संकष्टीचा दिवस हा मन शुद्ध करण्याचा दिवस मानला जातो. सकाळी पुन्हा श्री गणेशाची आरती करा. त्यानंतर नमस्कार करा आणि अर्घ्य अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. त्यानंतर श्री गणेशाची प्रार्थना करून उपवास सोडला जातो. मंडळी, लक्षात ठेवा, भगवान गणेशाला केवळ मोठी पूजा किंवा महागडे नैवेद्य प्रिय नसतात. भक्तांचे निर्मळ मन, प्रामाणिक श्रद्धा, चांगली कर्म यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते असा अनेकांचा विश्वास आहे. जर तुम्हाला घरातील दर महिन्याला संकष्ट चतुर्थीची पूजा केली जात असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता पुढील भागात आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संबंधित काही लोकप्रिय श्रद्धा, आध्यात्मिक संदेश आणि भक्तांसाठी प्रेरणादायी गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता आपण संकष्टी चतुर्थीच्या खऱ्या आध्यात्मिक संदेशाकडे वळूया. अनेकांना लोकांना वाटतं की या दिवशी फक्त उपास केला म्हणजे सर्व संकटे आपोआप दूर होतील. पण धर्मग्रंथ आणि सातत्य परंपरेत वारंवार सांगितले जाते की श्रद्धा, सदाचार, संयम आणि चांगली कर्म यांना सर्वाधिक महत्त्व आणि उपवास हा त्यांच्यासाठी एक मार्ग आहे, अंतिम ध्येय नाही. या दिवशी अनेक भक्त काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, खोटे बोलणे, कोणाचाही अपमान किंवा मन दुखू नये याची काळजी घेणे, राग, मस्कर आणि वादाविवादापासून दूर राहणे, अन्नाचा अपमान करणे, गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करणे, देवपूजा मनापासून आणि एकाग्रतेने करणे. या गोष्टी भीतीपोटी नव्हे तर मन शुद्ध आणि शांत ठेवण्यासाठी केल्या जातात अशी अनेकांची श्रद्धा आहे. मंडळी, श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते, पण विघ्न दूर करण्याची सुरुवात आपल्या विचारापासून होते. जर आपल्या मनात अहंकार, राग आणि नकारात्मकता भरलेली असेल तर जीवनात अडचणी अधिक मोठ्या वाटू शकतात. उलट शांत मन, सकारात्मक विचार आणि सकारात्मक यामुळे त्यांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. म्हणून या संकष्ट चतुर्थीला एक छोटी संकल्पना करा. मी कोणाशीही वाईट वागणार नाही, शक्य तितकी मदत करेल, आई वडिलांचा आदर करेल, प्रामाणिकपणे काम करेल आणि श्री गणेशाचे नामस्मरण करेल. अशी भावना मनात ठेवून केलेली प्रार्थना अनेक भक्तांसाठी प्रेरणादायी ठरते. जर तुमच्या घरात लहान मुले आले असतील त्यांनाही श्री गणेशाच्या कथा सांगा. त्यांना सत्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे महत्त्व समजावून सांगा. हा श्री गणेशाच्या उपासनेचा खरा संदेश आहे. मंडळी, आता व्हिडिओच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत मनोकामनासाठी प्रार्थना, गणेश मंत्र, श्रद्धेने करता येणारी साधना जी अनेक भक्त संकष्टी चतुर्थीला करतात. त्यामुळे शेवटी नक्की सोबत राहा. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. संकष्टी चतुर्थीला दिवशी अनेक भक्त मनापासून श्री गणेशाची प्रार्थना करतात. त्यांच्या श्रद्धेनुसार या दिवशी शांत मनाने केलेले नामस्मरण आत्मविश्वास, समाधान आणि सकारात्मक वाढण्यास मदत. चला सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करूया. ओम गण गणपते नमः हा मंत्र शांत करून पूर्ण श्रद्धेने जपा. संख्या महत्त्वाची नाही, मनातील भक्ती आणि एकाग्रता महत्त्वाची. आता मनापासून ही प्रार्थना करा. हे विघ्नहर्ता श्री गणेशा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांना धैर्य, समोर जाण्याची शक्ती, नेहमी सत्य व सकारात्मक मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. आमच्या घरात सुख, समाधान आणि सुख नांदो. हे सर्व कल्याण हो. मंडळी, अनेक भक्तांना असा अनुभव असतो की नियमित प्रार्थना, चांगले कर्म त्यामुळे मनात स्थिरता मिळते, श्रद्धा मिळते आणि इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा मिळते. कोणत्याही परिस्थितीत धैर्य स्वीकारण्याची शक्ती मिळणं आहे. या पवित्र दिवशी शक्य असल्यास श्री गणेशाचे नामस्मरण करा. गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. आई वडिलांना, ज्येष्ठांना आशीर्वाद द्या. घरात प्रेम आणि शांततेचे वातावरण निर्माण करा. आपल्या चुका मान्य करून सुधारण्याचा संकल्पना करा. हीच खरी गणेश भक्ती आहे. आता मी तुम्हाला सर्वात एक छोटी विनंती
ते तुम्ही मनापासून श्री गणेशावर श्रद्धा ठेवा असेल तर कमेंटमध्ये नक्की ओम गण गणपते नमः आणि त्यासोबत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया तुमची ही भक्तिभावाची प्रतिक्रिया पाहून इतर भक्तांना प्रेरणा मिळेल. आता पुढील आणि शेवटच्या भागात आपण सर्वांसाठी एक मंगल प्रार्थना, आशीर्वाद आणि संकष्ट चतुर्थीचा सुंदर संदेश घेऊन समारोप करून शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. मंडळी, आज आपण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, पूजेची पद्धत, श्रद्धेनुसार पाळले जाणारे नियम, प्रार्थना आणि भक्तीचा खरा अर्थ जाणून घेतला. संकष्ट चतुर्थी हा केवळ उपास करण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचे, चांगले संकल्प करण्याचा आणि गणेशांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा. लक्षात ठेवा, श्री गणेशाची खरी कृपा केवळ मोठ्या चमत्कारामध्ये नसते. अनेक भक्तांच्या मते बुद्धी, योग्य निर्णय, धैर्य, समोर जाण्याची शक्ती आणि हे देखील गणरायाचे मोठे आशीर्वाद आहे. हे विघ्नहर्ता, हे श्री गणेश, आमच्या जीवनात अडथळे दूर करा. आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि प्रेम नांदो. ही प्रत्येकाला निरोगी आयुष्य, समृद्धी, प्रामाणिकपणा जगण्याची प्रेरणा दे. आमच्या कुटुंबावर तुझी सदैव कृपा राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कुटुंबांना, मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून अधिक भक्तीपर्यंत ही माहिती, भक्ती संदेश पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला नवीन असेल तर स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओ सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळतील. कमेंटमध्ये नक्की ओम गण गणपते लिहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.